आपल्याला असणारं या ठिकाणी खरात नावाच्या व्यक्तीचा आघोरीपणा हा पूर्णपणे आलेला नाही, पण काही प्रमाणात त्या ठिकाणी आलेला आहे। या खरातांच्या संदर्भात कोण कोण मंत्री अडकलेत याची नावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी म्हणून आम्ही असल्याला आवाहन केलं होतं। 47-48 आमदार त्याच्यामध्ये अडकलेले आहेत। चाकणकर बाईंचा राजीनामा घेण्यात आला, परंतु हे जे 47-48 आमदार आहेत त्यांचा अजूनपर्यंत राजीनामा घेण्यात आमदारकीचा राजीनामा घेण्यात आलेला नाही। तेव्हा ही निवडणूक मी असेल पोटनिवडणूक आहे। सरकारला वठणीवरती आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक असं मी त्या ठिकाणी मानतो। ब्राझील मधली आणि अमेरिकेतली साखर किंवा मॉरिशस मधली असणारी साखर ही जर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये येऊ द्यायचं नसेल तर राऊरीतल्या मतदारांनी आणि शेतकऱ्यांनी दाखवून दिलं पाहिजे की तुम्ही आमचा इंटरेस्ट, तुम्ही आमचा असणारा शेतीवरचा उद्योग हा जर संपवणार असाल तर आम्ही तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही। मतदान विरोधी देऊन त्यांना हा संदेश त्या ठिकाणी राऊरीतला मतदार देतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो। आणि दुसरं आवाहन करतो की एनसीपीचा शरद पवार एनसीपीचा उमेदवार हा डमी उमेदवार आहे, त्याच्याकडे अजिबात बघण्याची गरज नाही।